ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, मी आज 175वा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे आणि आज मी आपणास जो अनुभव सांगणार आहे तो मुंबईतील एक गुरुदेवांचे निस्सिम भक्त भा.रा. गोळे आणि त्यांनी गुरुगौरिका पुष्प एकमध्ये पान क्रमांक 15 ते 17 दोनच पान आहेत. त्याच्यावर एक लेख लिहिला आहे आणि त्या लेखाचं नाव आहे शृंगेरी पीठाधीश जगद्गुरू व श्रीगुरु. आणि यामध्ये शंकराचार्य यांचे आणि आपल्या गुरुदेवांचे संबंध कसे होते किंवा त्यांच्या ज्या भेटी झाल्या त्या कशा झाल्या आणि गुरुदेवांनी त्याचं काय नियोजन केलं होतं या सगळ्याचा खुलासा आपल्याला या लेखातनं होणार आहे. आता खरं म्हणजे 1974 साली आपल्या दत्तात्रय निवासाची वास्तुशांती आली आणि आपले सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज आणि त्यांचे दैनंदिन पूजेतले देव हे सर्व त्या ठिकाणी प्रवेश करते झाले दत्तात्रय निवासात. आणि खालच्या बाजूला त्या ठिकाणी आपण आजही तिथे दत्तात्रय देवाचं स्थान बघतोय. तर तिथं देवाचं स्थान निर्माण केलेलं होतं. पण 2-4 वर्षानंतर वाटतं 78च्या आसपास कधीतरी 78-79च्या आसपास कधीतरी एक त्या ठिकाणी काही सुधारणा करायची होती, रिनोव्हेशन काही करायचं होतं. म्हणून तिथलचे देव गुरुदेवांनी वरच्या हॉलमध्ये नेले आणि मग खाली कामाला सुरुवात केली. आता काय झालं होतं, दत्तात्रय निवासामध्ये जेव्हा गुरुदेवांचं आगमन झालं आणि गुरुदेव राहायला लागले त्यावेळेस काही खास करून मुंबई, ठाणे इथून किंवा औरंगाबादहून काही भक्त मंडळी यायची आणि मुंबईत आलेल्या लोकांना किंवा बाहेर लोकांना जर काही राहायची सोय नसेल तर आपल्या दत्तात्रय पहिल्या माळ्यावर जो हॉल आहे त्या ठिकाणी काही मंडळींना गुरुदेवांनी राहण्याची परवानगी दिली होती. आता जे आपल्या देवस्थानची सेवा करायला मंडळी लांबून येत आहेत तर त्यांनी कुठेतरी बाहेर राहावं यापेक्षा इथेच राहावं आणि सेवा करावी, तर त्या दृष्टीने ती एक व्यवस्था तिथे केलेली होती. त्यामुळे आपले गोळेसाहेब वगैरे जेव्हा नगरला यायचे तेव्हा त्या हॉलमध्ये ते त्यांचा निवास असायचा. पण एकदा त्या ठिकाणी ज्या काळात देवांना वरच्या हॉलमध्ये 2 खोल्या पण होत्या. त्या खोलींमध्ये देवांना ठेवलं होतं. देवांची स्थापना त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गुरुदेवांनी केली होती. आणि मग जेव्हा गोळेसाहेब आले, आणि आता गोळेसाहेब हा शब्द मी का उच्चारला ते सांगतो की गुरुदेव कायम गोळे यांना गोळेसाहेबच असं म्हणायचे. म्हणजे गुरुदेवांनी कोणाला साहेब म्हणावं अशी आपल्या कोणाची अपेक्षा नाही किंवा गोळेसाहेबांची काही तशी अपेक्षा नव्हती. पण गोळेसाहेबांचा जो काही महापालिकेत मानमर्तब होता ते बघून गुरुदेव देखील त्यांचा साहेब असं बऱ्याच वेळा उच्चारण करत असत. काय आता या ठिकाणी गोळेसाहेबांनी हे केल्यानंतर गुरुदेवांनी त्यांना विचारलं की आता मी पूजेला बसलेलो आहे, ही खोली तुम्ही कधी पाहिली नसेल. या स्थानात सर्व पीठाच्या जगद्गुरू शंकरांचा निवास होणार आहे आणि त्या दृष्टीने मी पहिल्या मजल्यावर सर्व योजना केली आहे. मला या सर्व सोयी त्यांनी दाखवल्या, म्हणजे गोळेसाहेबांना दाखवल्या. तेव्हा गोळेसाहेबांना आश्चर्य वाटलं आणि गोळेसाहेबांना कळे ना की कुठे नगर आणि कुठेही सर्व 4 पीठं, शृंगेरी आहे, द्वारका आहे, अमक आहे, तमक आहे आणि यांचा कुठेही संपर्कच नाही आहे. आपल्या
गुरुदेवांची आणि शंकराचार्यांचा तोपर्यंत कुठेही संपर्क आलेला नव्हता. ओळख आहे अशातला भागही नव्हता. परंतु गुरुदेव असं म्हणतायत की सर्व शंकराचार्य इथे येणार आहेत. तर हा काय बाबा, म्हणजे हे घडणार तरी कसं, असं भाऊसाहेब गोळ्यांना वाटलं. त्यांना आपण भाऊसाहेबच म्हणतो. तर भाऊसाहेब गोळ्यांना वाटलं. आणि मग या पद्धतीने त्यांना वाटल्यावर काय माहिती का, आपली जी बुद्धी असते सामान्य आहे. आपल्याला लौकिकात जे दिसतं तेच आपण बघतो, पण अलौकिकात जे आहे ते आपल्याला काही कळत नाही. आणि गुरुदेवांची जी तयारी असते ती अलौकिकात नसते. आता या ठिकाणी हे सगळं मला सांगायचं राहिलं की भाऊसाहेब गोळे यांनी गुरुदेवांचे सचिव म्हणून पण काही काळ काम केलेलं आहे. सचिव म्हणून पण काही काळ काम केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे हे सगळं गोळे साहेबांना आश्चर्य वाटलं. परंतु हे कसं होणार याचं एक दडपण पण त्यांना आलं होतं. पण ते काही दडपण घ्यावं लागलं नाही. आणि 17 मार्च 1982ला शृंगेरी पीठाधीश परमपूजनीय अभिनव तीर्थ स्वामी महाराज हे शंकराचार्य पदावर होते. ते आणि पुढे शंकराचार्य पदावर विराजमान होणारे श्री भारती तीर्थ स्वामी हे दोघंही नगरमध्ये आपल्या देवस्थानमध्ये त्यांचं आगमन झालं. अर्थात ही जी भेट होती ही नियोजित नव्हती. गुरुदेवांनी त्यांना पत्र पाठवलेलं नव्हतं, काही केलेलं नव्हतं. नगरमध्ये त्यांचं काही कारणाकरता आगमन होणार होतं. आणि शंकराचार्यांचं जेव्हा आगमन होणार असेल तेव्हा त्यांचे सेवेकरी आधी येऊन व्यवस्था बघतात. आणि ती व्यवस्था त्यांना पसंत पडली तरच त्या ठिकाणी व्यवस्था होते. ज्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था करायचं ठरवलं होतं ते तिथलच्या संयोजकांनी, ते काही या शंकराचार्य स्वामींचे जे सेवेकरी त्यांना काही पसंत पडलं नाही. आणि मग त्यांना कोणतरी आपल्या आश्रमाचं सांगितलं आणि मग त्यांनी आश्रमाची पाहणी करून ती मान्य केलं. आणि 17 मार्च 82ला त्यांचं स्वागत आपल्याकडे अत्यंत थाटामाटाने झालं. म्हणजे आता गोळे काकांनी कोणत्या साली ही चर्चा झाली हे दिलेलं नाही, पण साधारणपणे मला वाटतं 78-77च्या आसपास कधी तर तो कालावधी आहे. आता मला देखील एवढा साल आठवत नाही आहे. मी देखील त्या वरच्या इथं देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे शंकराचार्य म्हणजे शृंगेरी पीठाधीश आलेच होते 17 मार्च 82ला. त्याच्यानंतर त्यांचा महिनाभर महाराष्ट्रातच मुक्काम होता. आणि परत फिरताना म्हणजे परत ते शृंगेरीला जाणार होते तेव्हा एप्रिल महिन्यात ते परत आले. आणि येताना त्यांनी द्वारका पीठाधीश जगद्गुरू शंकराचार्य परमपूज्य श्री स्वरूपानंद स्वामी यांना ते घेऊन आले होते. त्यावेळेचा अनुभव देखील गोळे काकांनी लिहिलाय. तो फार ऐकण्यासारखा आहे की 3 शंकराचार्य म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा जो संदर्भ यांनी दिला आहे गोळे काकांनी, तर महासंधिनाम जे शंकराचार्य पीठाधीश आहेत त्यांना महासन्निधानम असं म्हणतात. आणि जे त्यांच्या नंतर जे विराजमान होणार आहेत त्या पदावर म्हणजे भविष्यातले वोढवी, इंग्लिशमध्ये वोढवी म्हणतो, तर त्यांना त्या ठिकाणी सन्निधानम असं म्हणतात. म्हणजे अभिनव तीर्थ स्वामी महाराज हे महासन्निधान होते आणि भारती तीर्थ स्वामी हे संधिनाम होते. आणि स्वामी स्वरूपानंद महाराज हेही शंकराचार्य पदावर विराजमान होते, त्यामुळे ते महासन्निधान होते. असे 3 सत्पुरुष शंकराचार्य परंपरेतले आपल्या देवस्थानमध्ये एकत्र येणार होते. आणि अचानकपणे एक निरोप आला की द्वारकाचे जे पीठाधीश आहेत ते काय आता नगरला येऊ शकणार नाही. आणि हा निरोप आल्यावर व्यवस्था बघणारे सर्व अस्वस्थ झाले.
मग आता आपल्याला 2च जगद्गुरूंच्या स्वागताची करायची आहे ना, असं त्यांनी महाराजांना विचारलं. तेव्हा महाराज अत्यंत शांत होते आणि ते म्हणले, नाही, तिघेही येतील. आणि अगदी तसंच झालं. परमपूजनीय अभिनव तीर्थ स्वामी, स्वामी स्वरूपानंद स्वामी आणि स्वामी भारतीतीर्थ स्वामी हे तिघही त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी अभिनव तीर्थ स्वामींनी तर एक निर्वाळा दिला की हे पीठ, ही जागा वेद विद्यापीठासाठी योग्य आहे. आता आपल्याकडे जेव्हा आपण वेदांची वेधशाळा काढणार होतो, त्यावेळेस वेधशाळा असाच एक शब्द वापरला होता. परंतु शंकराचार्य महोदयांनी त्याला वेद विद्यापीठ असं म्हटलं. आणि आज आपल्याला त्या शब्दाची प्रचिती येते की आज आपल्याकडे आपण त्याला वेद विद्यापीठच म्हणतो. म्हणजे भविष्यात काय घडणार आहे हे या सत्पुरुषांना आधीच माहीत असतं. म्हणजे हे 3 जगद्गुरू आणि आपले सद्गुरू जे की दत्तात्रयांचे अवतार आहेत. आता या ठिकाणी तुम्ही एक बघा, गोळे काकांनी जे अनुभवलेले आहेत त्याच्यामध्ये मी आधीच सांगितलं की कुठलंही पत्र पाठवलेलं नाही, कुठलीही तार नाही, कुठलेही फोन नाही. पण हे स्वतः आले. स्वतः आल्यानंतर त्यांनी गुरुदेवांच्या बद्दल त्यांना एक अपार असं प्रेम निर्माण झालं. मोठ्या स्वामींनी त्यावेळेस गंगाचे गंगा मिली, म्हणजे तेही गंगा आहेत आणि आपले गुरुदेवही गंगा आहेत. म्हणजे हे सगळे ईश्वरी अवतार आहेत हे मोठ्या शंकराचार्यांनी मान्य केलं. म्हणजे आपल्या गुरुदेवांचा अधिकार आपल्याला सांगणं, आपण सामान्य लोक आपल्याला कळत नाही, त्याकरताच त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं होतं. म्हणजे या ठिकाणी हे झालं. आणि त्या वर्षात जवळजवळ 2-3 वेळा हे सगळे सत्पुरुष एकत्र भेटले. या ठिकाणी हा जो एप्रिल 82चा मी तुम्हाला सांगितला, त्याच्यानंतर 16 जून 83 रोजी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या गुरुदेवांच्या हस्ते जगद्गुरूंची पाद्यपूजा झाली. त्यासाठी जगद्गुरूंनीच त्यांना, मी गाणगापूरला चाललोय, तुम्ही पण या, असं निमंत्रण दिलं होतं. आणि त्या ठिकाणी मोठ्या आदराने, प्रेमाने मोठ्या स्वामींनी एक मोठी रुद्राक्षाची माळ आणि स्फटिक मण्याची माळ स्वहस्ते आपल्या गुरुदेवांच्या गळ्यात घातलेली आहे. म्हणजे किती मोठा सन्मान आहे हे बघा. 1983 साली नवरात्रामध्ये आपल्या गुरुदेवांना शृंगेरी येथे येण्याचं निमंत्रण मोठ्या स्वामींनी दिलं होतं. आणि दसऱ्याच्या दिवशी जी स्वतःच्या पूजेतील चंद्रमौलेश्वराचं स्फटिकलिंग आणि शालिग्राम परमपूज्य महाराजांना स्वहस्ते जाहीररित्या देऊन आपल्या गुरुदेवांचा त्यांनी सत्कार केलेला होता. आणि या दोन्ही मूर्ती सध्या आपल्या नगरच्या स्थानात पूजेत आहेत. त्यांना रोज दुधाचा अभिषेक होतो. आणि 84 साली भारतीतीर्थ स्वामींनी एक विजय यात्रा काढली होती. तर त्या विजय यात्रा ही एप्रिल महिन्यातच होती. आणि त्याच वेळी शंकराचार्य जयंती होती. तर ही शंकराचार्य जयंती आम्ही नगरमध्येच साजरी करणार आहोत, दत्त देवस्थानमध्ये साजरी करणार आहोत, असा संदेश त्या ठिकाणी आपल्या देवस्थानमध्ये आला. आणि सद्गुरूंना त्याचं आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. 5 दिवस तो मोठा सोहळा अपूर्वाईने साजरा झाला. आणि त्याच्यानंतर प्रतिवर्षी श्री दत्तात्रय जयंती उत्सवासारखा येथे शंकराचार्य जयंती उत्सव साजरा व्हावा अशी आदेश किंवा अशी इच्छा भारतीतीर्थ स्वामींनी प्रगट केली. आणि परमपूज्य गुरुदेवांनी त्याला मान्यता दिली. त्याच्यानंतर शृंगेरीला आपल्या गुरुदेवांना बोलवलं आणि त्या ठिकाणी श्री शंकराचार्यांची पंचधातूची, आद्य शंकराचार्यांची पंचधातूची मूर्ती आपल्या देवस्थानला त्यांनी गुरुदेवांच्याकडे भेट म्हणून दिली. आणि त्याच मूर्तीची आपण दरवर्षी शंकराजयंतीला पालखी मिरवणूक काढत असतो. या ठिकाणी अजून एक घटना घडली की 26 फेब्रुवारी 87 रोजी शिवरात्र होती. आणि त्या शिवरात्रीला भारतीतीर्थ स्वामी
हे रामेश्वरला गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पूजा होणार होती. तर त्या कार्यक्रमाकरता आपल्या गुरुदेवांना त्यांनी निमंत्रण पाठवलं की आपण रामेश्वरला यावं. आणि रामेश्वरला गेल्यानंतर म्हणजे त्या भागात गेल्यानंतर शंकराचार्यांना ज्या ज्या सवलती मिळतात त्या सर्व सवलती शृंगेरी संस्थांनी आपल्या गुरुदेवांना दिली आणि त्यांची चोख व्यवस्था ठेवली होती. आणि त्या ठिकाणी जे देऊळ आहे रामेश्वराचं, जे श्री क्षेत्र रामेश्वर इथं जे हे आहे, तर त्या आतल्या देवाऱ्यामध्ये जी पूजा असते त्या पूजेकरता फक्त शृंगेरी पीठाधीश आणि नेपाळचे नरेश जाऊ शकतात. तर त्या ठिकाणी देखील भारती तीर्थ स्वामींनी आपल्या गुरुदेवांना सोबत घेतलं आणि आतमध्ये जाऊन त्यांनी ही पूजा केलेली आहे. म्हणजे या सगळ्या सत्पुरुषांचं एकमेकांवरचं प्रेम, एकमेकांचा बंधुभाव किती होता हे आपल्याला लक्षात येतं. कायम शंकराचार्य जे कोणी असतील पीठाधीश ते आपल्या गुरुदेवांची चौकशी करत असत. त्याच्यानंतर शृंगेरी आणि नगर यांच्यात एक अतूट नातं निर्माण झालं. ज्या ज्या वेळेस नगरहून काही भक्त शंकराचार्यांच्या दर्शनास जात असत तर त्यावेळेस आम्ही नगरहून आलोय एवढं म्हटलं की सर्व भक्तांना एक त्या ठिकाणी प्राधान्याने दर्शन मिळत असे. आणि नगर हा एक परबीचा शब्द या ठिकाणी झालेला होता. आणि आपल्या गुरुदेवांच्यामुळे हे कशामुळे झालं, आपल्या भक्तांना हा परबीचा शब्द का सापडला, तर आपल्या गुरुदेवांमुळे, आपल्या परमपूज्य महाराजांमुळे आपल्याला त्या ठिकाणी ही चांगली वागणूक मिळत होती आणि त्या ठिकाणी सगळी व्यवस्था आपल्या भक्तांची चोख होत होती. हे केवळ आपल्या गुरुदेवांचं श्रेय आहे. आता या ठिकाणी परत आपल्याला एक प्रश्न पडेल की मी आधी सांगितलं की शंकराचार्य जे आहेत चारी पीठाधीश हे आद्य शंकराचार्यांनी जे पीठ स्थापन केलं त्याचे, आणि साधारणपणे एक संकेत आहे. गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं आहे की ईश्वरी अंश असणारे जे काही 7-10 लोक असतात त्यात हे चारी पीठाधीश आहेत. पण आता हे चारी पीठाधीश आहेत, आपले गुरुदेव नगरला आहेत, ते चारी पीठामध्ये आहेत. पण इथं नगरला बसून 4-5 वर्ष आधी आपल्या देवस्थानमध्ये शंकराचार्य येणार आहेत, हे मी याला भविष्य वर्तवलं असं म्हणत नाही. पण ही अलौकिकातनं केलेली व्यवस्था होती. अलौकिकातनं आता हे गोळे काकांनी ते लिहिले असं माझं म्हणणं नाही, हे आता पुढचं मी सांगतोय तुम्हाला. ही अलौकिकातली व्यवस्था आहे. गोळे काकांनी जे घडलं ते सगळं सांगितलं. पण माझं असं मत आहे की आपल्या गुरुदेव हे दत्तात्रेयाचे अवतार आहेत. त्यामुळे या कार्यात त्यांना जे काही लागणार आहे, जे काही मनुष्यबळ लागणार आहे, कुठून त्यांना काय लागणार आहे, ह्या सगळ्याची व्यवस्था अलौकिकातनं आधीच नियोजनबद्ध होती. त्या अनुषंगाने आपल्याकडे शंकराचार्य आले. याचं कारण आपल्या गुरुदेवांचं जी ओळख आहे ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य भक्ताला होणं शक्य नव्हतं. ती शंकराचार्यांनी आपल्या गुरुदेवांची ओळख आम्हा भक्तांना करून दिली. आणि आपल्या गुरुदेवांना शंकराचार्य कायम ब्रह्मचारीजी म्हणायचे. ब्रह्मचारी ही दत्तात्रेयांना असलेली पदवी आहे हे लक्षात घ्या. दत्तात्रेयांनाच ब्रह्मचारी म्हणतात आणि आपले गुरुदेव हे दत्तात्रेय अवतार आहेत आणि म्हणून शंकराचार्य त्यांना ब्रह्मचारीजी असं म्हणत असत. आणि ब्रह्मचारी ही या दृष्टीने एक पदवी असल्यासारखाच तो उल्लेख शंकराचार्य करत असत. तर ही जी मोठेपणा आपल्या गुरुदेवांचा आहे तो सामान्य लोकांना कळावा, या महाराष्ट्रातल्या लोकांना कळावा, याकरताच शंकराचार्यांच्या यात्रेचं हे नियोजन केलेलं असावं असं मला वाटतं. आणि हेही तितकंच खरं आहे की आद्य शंकराचार्य हे देखील शंकराचेच अवतार आहेत. तेव्हा त्यांच्या पूजनाचं नगरमध्ये सुरुवात व्हावी हे देखील नियोजन शंकराचार्यांनी त्यावेळेस केलेलं असणार. आणि म्हणून
ही सगळी शंकराचार्यांची आणि आपल्या गुरुदेवांची, आपल्या देवस्थानची ही भेट नियोजनबद्ध झाली असं माझं मत आहे. पण कुठेही लौकिकात पत्रव्यवहार न करता, फोन न करता हे सगळी अरेंजमेंट झाली आणि प्रत्येक वेळेस गुरुदेव त्यांच्या या विधानावर कॉन्फिडंट असत. म्हणजे स्वामी स्वरूपानंद येणार का नाही असं जेव्हा संभ्रम येऊन आला तेव्हा त्यांनी स्पष्ट झालं येणार आहेत. आता गुरुदेवांच्या मुखातनं शब्द गेला म्हणजे ते येणारच. म्हणजे आपले गुरुदेव हे सत्यसंकल्प आहेत, तसंच आपले गुरुदेव हे त्रिकालज्ञ आहेत. काल काय घडणार, आज काय घडणार, उद्या काय घडणार हे सगळं त्यांना माहिती. म्हणजे आज का मी फक्त उदाहरण म्हणून दिलं, कित्येक वर्षापूर्वीच्या, कित्येक वर्षानंतर घडणाऱ्या घटना देखील त्यांना त्या ठिकाणी अवगत होत्या आणि त्याप्रमाणे त्यांचं नियोजन होतं. तर आपल्या गुरुदेवांचा हा महिमा आपल्याला त्रिकालज्ञ आहे, सत्यसंकल्प आहे, हे देखील या शंकराचार्याच्या भेटीतनं आपल्याला कळेल. गोळे साहेबांचा हा लेख फार मला सुंदर वाटला आणि तो सांगणं हे मला कर्तव्य वाटलं. आणि शंकराचार्यांची आणि आपली परंपरा एकच आहे असं वारंवार गुरुदेवांनी सांगितलं. कारण गुरुपरंपरेचे जे संस्थापक आहेत ते भगवान शंकरच आहेत आणि आद्य शंकराचार्य हे भगवान शंकरच आहेत. त्यामुळे ही सगळी परंपरा एकच आहे आणि एकमेकांना पूरक असं कार्य शृंगेरी आणि नगर या दोन्ही ठिकाणी सुरू आहे आणि आजही ते सुरू आहे आणि कायम ते सुरू राहील याची मला पूर्ण खात्री आहे. तर आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.